ओम नमः शिवाय। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही या 10 वस्तू खरेदी करून घरी आणल्या तर भगवान भोलेनाथांसह शनिदेव प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील। श्रावण महिना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो। या काळात केलेली पूजा तपश्चर्येने महादेव खूप प्रसन्न होतात। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही या 10 वस्तू खरेदी करून घरी आणल्या तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील। शिवभक्तांना 30 दिवस महादेवाची पूजा करण्याची संधी श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस भगवान शिवाला समर्पित आहे। या काळात केलेले काम माणसाला केवळ भौतिक सुख देत नाही तर मानसिक शांती देखील देते। 2025 मध्ये श्रावण महिना 25 जुलै 2025 शुक्रवारपासून सुरू होत आहे। पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील। शिवभक्तांना संपूर्ण 30 दिवस महादेवाची पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळेल। असे मानले जाते की श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्यासोबतच काही खास गोष्टी घरी आणणे शुभ आहे। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, तसेच रखडलेले काम पूर्ण होऊ लागते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते। श्रावण महिन्यात घरी आणण्यासाठी शुभ असलेल्या 10 गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊयात। पहिली गोष्ट आहे बेलपत्र। धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात बेलपत्र खरेदी करा, तसेच भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा, त्यामुळे जीवनात आनंद होईल। दुसरी वस्तू आहे त्रिशूळ। धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही श्रावणात त्रिशूळ खरेदी करू शकता। यामुळे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल। तिसरी वस्तू आहे शमीचे झाड। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात शमीचे झाड लावणे शुभ आहे। यामुळे तुमच्या कुटुंबावर भगवान शिव तसेच शनिदेवांचे आशीर्वाद येतील। चौथी वस्तू आहे गंगाजल। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात गंगाजल खरेदी करा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरात आनंद वाढेल। भस्म। धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात घरी महाकालची राख किंवा हवन राख अवश्य लावा, यामुळे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल। नाग-नागिनीची मूर्ती। धार्मिक मान्यतेनुसार घरात नाग-नागिनीची मूर्ती ठेवणे शुभ आहे। यामुळे कुटुंबातील सदस्य निरोगी राहतात आणि वाईट शक्ती दूर होतात। नंदीची मूर्ती। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात नंदीची मूर्ती खरेदी करा आणि ती घरी आणा आणि त्याची नियमित पूजा करा। नंदीला भगवान शिवाचे वाहन मानले जाते, ज्यांचे घरात आगमन शुभतेचे प्रतीक आहे। शिवलिंग। धार्मिक मान्यतेनुसार जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर श्रावण महिन्यात मंदिरात शिवलिंगाची स्थापना नक्कीच करा। शिवलिंग हे शुभतेचे, सुखाचे, समृद्धीचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते। मोरपंख। धार्मिक मान्यतेनुसार घरात मोरपंख ठेवल्याने भगवान कृष्ण आणि राधा राणी तसेच महादेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात। विशेषतः श्रावणात घरात मोरपंख आणणे अधिक शुभ असते। रुद्राक्ष। धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की प्राचीन काळी भगवान शिवाचे अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली होती, म्हणून घरात रुद्राक्ष असणे शुभ आहे। धन्यवाद।